बाळा, आजचा हा संदेश तुझ्या जीवनात खूप मोठा बदल घडवून आणेल. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. बाळा, कदाचित सध्या तुझ्या आयुष्यात अनेक समस्या असतील. मनात चिंता असेल, घरात तणाव असेल, कामात अडथळे येत असतील. कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित असं यशच मिळत नाही अशी परिस्थिती असेल. पण बाळा, कधी-कधी समस्या परिस्थितीत नसते रे बाळा. त्या आपल्या काही सवयींमध्येच असते. आज मी तुला अशा काही गोष्टी सांगणार आहे, ज्यांच्यापासून तू जितका दूर राहशील ना, तितकं तुझं जीवन आनंदी आणि शांत आणि यशस्वी होत जाईल. पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मक विचार. बाळा, प्रत्येक वेळी वाईटच होईल असा विचार करणारा माणूस स्वतःच स्वतःच्या आनंदाचा शत्रू बनत असतो. लक्षात ठेव, विचार बदलले की आयुष्य हे बदलते. सकाळी उठल्यावर जर तू म्हणलास की आजचा दिवस माझा खूप छान जाईल, तर तुझ्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परंतु तू जर सतत भीती, चिंता आणि शंका यामध्ये जगलास ना, तर संधी समोर असून देखील तू काहीच करू शकणार नाहीस. म्हणून नकारात्मक विचारांपासून नेहमी दूर राहा बाळा. बाळा, दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांची निंदा करणारे लोक. बाळा, जे लोक सतत इतरांच्या विषयी वाईट बोलतात, ते तुझ्याबद्दलही इतरांसमोर वाईटच बोलतील. अशा लोकांचा सहवास तुझ्या मनाची शांतता हिरवून घेतो. वाईट संगतीपेक्षा एकटेपणा खूप चांगला. माझा आशीर्वाद त्या व्यक्तींवर जास्त असतो, जी सत्य, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचा मार्ग स्वीकारतात. बाळा, तिसरी गोष्ट म्हणजे मत्सर. दुसऱ्याचे सुख पाहून दुःखी होणे म्हणजे स्वतःच्या सुखाचे दरवाजे कायमचे बंद करणे. हो बाळा, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कुणी आज यशस्वी होतं, तर कदाचित त्याने त्यासाठी अनेक वर्ष खूप संघर्ष केलेला असतो. म्हणून तुलना करू नकोस. तुझ्या वाटेवर तू चालत राहा आणि तुझ्या कामासंबंधी सगळी कर्तव्य तू करत राहा. मग तुझ्या आयुष्यात देखील खूप आनंदी दिवस येतील. पाचवी गोष्ट म्हणजे भूतकाळ. बाळा, अनेक लोक भूतकाळातील चुका आठवून वर्तमान खराब करतात. जे झालं ते बदलता येत नाही बाळा, परंतु आजचा दिवस बदलता येतो. भूतकाळातून धडा घे, पण त्यात अडकून राहू नकोस. त्यामुळे तुझ्या वर्तमानावरती परिणाम होऊन भविष्यकाळ तुझ्या हातून निसटून जाईल. सहावी गोष्ट म्हणजे आळस. बाळा, कधी आळशी माणसाला प्रोत्साहन देत नाही मी. प्रयत्न करणाऱ्यावरच माझी कृपा होते. नशीब बदलायचे असेल तर कृती करावीच लागते. स्वप्नपूर्ती करायचे असतील तर मेहनत ही करावीच लागते बाळा. सातवी गोष्ट आहे लोभ. ज्याला जे आहे त्यात समाधान नसते, तो कितीही मिळालं तरी कधी आनंदीच होत नाही. समाधान हेच खरे धन असते बाळा. जे आहे ते मिळालं त्याच्याविषयी कृतज्ञता बाळगून परमेश्वराचे आभार मानणे म्हणजे नवीन संधींना, नवीन समाधानाला आणि नवीन सुखाला आमंत्रण देणे असते. बाळा, पैसा महत्त्वाचा आहे, पण पैशापेक्षा मनशांती जास्त महत्त्वाची आहे. म्हणून जे मिळालं आहे त्याच्यात समाधानी राहा आणि त्याच्याही पेक्षा चांगलं आयुष्य करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आठवी गोष्ट आहे स्वतःवरचा आत्मविश्वास. तू स्वतःला कमी समजतोयस. तू स्वतःच्या क्षमतावरती शंका घेतोयस. पण लक्षात ठेव, मी तुला कमकुवत बनवलेलं नाही. तुझ्यामध्ये खूप ताकद आहे. फक्त ती ओळखायची गरज आहे तुला. एकदा का ती तू ओळखलीस की तुला कोणीच थांबवू शकणार नाही. नववी गोष्ट आहे लोक काय म्हणतील याची भीती. अनेक लोक आयुष्यभर स्वतःची स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत, कारण ते लोकांच्या मतांना घाबरतात. बाळा, लोक आजही बोलतात आणि उद्याही बोलणार. म्हणून योग्य वाटते तेच कर, कारण लोक तुझं आयुष्य सावरायला येणार नाहीत. ते तुझं तुलाच सावरायचं आहे. 10वी गोष्ट म्हणजे कृतज्ञता. तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. दररोज देवाचे आभार मान. तुझा श्वास, तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, तुझे जीवन हे सर्व मोठे आशीर्वाद आहेत परमेश्वराचे तुझ्याकडे. बाळा, आजपासून एक संकल्प कर. मी नकारात्मक विचारांपासून दूर राहीन. मी वाईट संगती टाळीन
मी मत्सर, राग, लोभ सोडण्याचा प्रयत्न करीन. मी मेहनत करीन. मी स्वतःवरती विश्वास ठेवीन आणि मी स्वामींच्या नामस्मरणात राहीन. मग बघ, तुझ्या जीवनातील अंधार कसा दूर होतो ते, अडथळे कसे कमी होतात आणि तुझ्या आयुष्यात आनंद, समाधान आणि यश कसं येतं ते. शेवटी एवढंच सांगतो बाळा, ज्या गोष्टी तुझी शांतता हिरवून घेतात त्यांच्यापासून दूर राहा. ज्या गोष्टी तुला देवाजवळ नेतात त्यांना जवळ कर. तुला जर हा संदेश तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको.